आपल्याला बघायला मिळतोय। त्यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग 2026 करिता आर्थिक सहाय्य 1000 रुपये आलेले आहेत। वीरेंद्र देवराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। आदरणीय राहुल प्रकाश पाटील टेंबोडे नवनिर्वाचित नगरसेवक पालघर नगर परिषद यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग 2026 करिता आर्थिक सहाय्य रोख रक्कम रुपये 21,000 आलेले आहेत। त्यांचा टाळ्या वाजवून आम्ही आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच सर। आणि पुढील भावी सामाजिक कार्यासाठी आणि तुमच्या राजकीय कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील। इथून आपण बघतोय निखिल पामाळे काय फलंदाजी करतोय, जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय निखिल पामाळे। दुसऱ्या बाजूने आपण बघतोय मिस्टर कल्पेश पाटील इन फॉर्म बॅटर। मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटीलच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय निखिल पामाळे अँड कल्पेश पाटील। दहा धावा 2 चेंडूचा खेळ होताना निखिल पामाळे आपल्याला बघायला मिळतोय स्ट्राइक एंडवर। पंकज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, षटक क्रमांक पहिलं। इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, वन बाउन्स चेंडूला मात्र उचललंय, फेकलंय आणि डायरेक्ट फेकी बघायला मिळते। तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जाते। दक्ष अमित गावड मॅन फ्रॉम बिरवाडी। आदरणीय राहुल प्रकाश पाटील नगरसेवक तथा गटनेता पालघर नगर परिषद यांच्या माध्यमातून 21,000 रुपये या स्पर्धेकरिता आलेला आहे। त्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। इथे आपण बघतोय विद्यमान नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातून आपण बघतोय इथे OUT आउट, डायरेक्ट फेकी झाली आणि फलंदाज बॅक टू डगआउट आपल्याला बघायला मिळतात। मिस्टर निखिल पामाळे बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळतोय। या सामन्यानंतर चित्र काय आहे ते स्पष्ट होईल। इथून जर श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघ विजयी होतोय तर मात्र पुढच्या सामन्याला जास्त काही महत्व नसेल, परंतु इथून जर निहाली स्वरांगी वॉरियर्स या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अपराजित आहेत आणि ते जर जिंकले तर मात्र पुढच्या सामन्यावर भवितव्य अवलंबून असेल। म्हणजेच शेवटचा सामना होईपर्यंत अंतिम 3 संघ कोण असतील हे मात्र आपण सांगू शकत नाहीत। इथून आपण बघितलं तर निहाली स्वरांगी वॉरियर्स 5 सामने 5 विजय 10 गुण 0.38 च्या नेट रन रेटने नंबर 1 ला आहेत आणि क्वालिफाय झालेत। आई एकविरा ग्रुप माकणे 6 सामने 3 विजय 2 पराभव 1 टाय आणि 0.7 आहेत त्यांचे, आणि ते सुद्धा 0.33 च्या सरासरीने क्वालिफाय झालेले आहेत। इथून आपण बघतोय कल्पेश पाटीलला वडिश लॉंगनला चेंडूला खेळलंय, एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर क्रिएटिव्ह 11 माकडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, 6 सामने 3 विजय 3 पराभव 6 गुण आणि 0.20 हा त्यांचा रन रेट आहे। त्यानंतर श्रीराम स्पोर्ट खानिवडे 5 सामने 2 विजय 2 पराभव 1 टाय, त्यांच्या खात्यात 5 गुण आहेत, ते नंबर 4 ला आहेत, -0.09 हा त्यांचा नेट रन रेट आहे। डॉन किलर बिरवाडी 5 सामने 2 विजय 3 पराभव आणि 4 गुणांसहित तो संघ 5व्या क्रमांकावर आहे, 0.15 ही त्यांची सरासरी आहे। नेट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय। वीर तानाजी पारगाव 6 सामने 2 पराभव 2 विजय 4 पराभव 4 गुण आहेत आणि -0.42 नेट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय, 6व्या क्रमांकावर आहेत। आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स 5 सामने 1 विजय 4 पराभव आणि 2 गुणांसहित -0.65 हा त्यांचा नेट रन रेट आहे। तर इथून मात्र या सामन्यानंतर कोणाला टार्गेट, इथून जर निहाली स्वरांगी वॉरियर्स विजयी होते, थोडी घाई करा पंकज पाटील अँड कंपनी, नम्र विनंती, हात जोडून विनंती असेल, कारण आपल्याला एक सामना यानंतर खेळवायचा आहे।
आजच्या दिवसाचं शेड्यूल जे अ गटाचं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचं आहे याची दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे. श्रीराम स्पोर्ट खाडिवडे आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन या दोन्ही संघांना नम्र विनंती असेल, कारण आपण सहकार्य केलं तर आजच्या दिवसाचं शेड्यूल हे पूर्ण होणार आहे. प्लीज थोडी घाई करा. आदरणीय राहुल प्रकाश पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दीपक मडवी यांना प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे. या दीपक मडवी आपण पुढे यायचं आहे इथेच या स्टेजवर. सनी येतोय अगरवाडी गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने कल्पेश पाटील उमरोळीचा हा खेळाडू, तर एका बाजूने आपण बघतोय दक्ष अमित गावड बिरवाडीचा हा अपकमिंग यंग स्टार आहे. चेंडू क्रमांक दुसरा, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. इथून आपण बघतोय या वेळेला आपण बघतोय एक धाव पूर्ण केली गेली. खराब पैकी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत नेहाली स्वरांगी वॉरियर्सचे खेळाडू, कारण त्यांना या स्पर्धेमध्ये अपराजित राहायचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. दक्ष गावड तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सनीच्या बॅटमधून एक धाव येताना सुशांत वजे पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 1.3 षटकांचा खेळ होताना 19 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय राहुल प्रकाश पाटील साहेब विद्यमान नगरसेवक यावेळेला आपण एक मिनिट मनोजी पाटील यांना थांबवतोय आणि या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया दीपक मडवीला. शिवनसई चा हा अतिशय एक चांगला कणखर अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नवनिर्वाचित नगरसेवक पालघर नगर परिषद आणि आजच गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. आणि दीपक मडवी आपलं सुद्धा अभिनंदन. राहुल दादा आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा, कारण ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत. तर आपण जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आणि आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ बहाडोली मनोजी पाटील यांचा. धन्यवाद. धावसंख्या 21. 1.4 षटकांचा खेळ होताना इथून फटका तर चांगला खेळलाय. हवेच्या विरोधात षटकार येताना कल्पेश पाटील, कारण कल्पेश पाटील ह्याला सुद्धा माहित आहे की हा सामना आमच्यासाठी करो या मरो आहे. इथून जर जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होतील आणि हारलात तर मात्र पुढच्या सामन्यावर डिपेंड राहावं लागेल. त्यामुळेच या सामन्यामध्ये दोन्ही संघ मात्र विजयाची अपेक्षा ठेवून असतील. नेहाली स्वरांगी वॉरियर्सचा विचार केला तर त्यांचं फारसं नुकसान नसेल, कारण ते नंबर टॉपला आहेत, ते टॉपलाच राहणार आहेत. परंतु श्रीराम स्पोर्ट खानिवडे जर संघ हरतोय तर मात्र त्यांचं खूप मोठं नुकसान आहे. इथून जिंकले तर आजचं जे 3 संघ मिळतील ते मात्र आपल्याला बघायला मिळतील. इथून 2 संघ क्वालिफाय झालेत. एक धाव येते कल्पेश पाटीलच्या बॅट मधून. यानंतर मात्र पुढच्या सामन्यावर सुद्धा भवितव्य अवलंबून असेल. धावा झाले धाव फलकावर आपण बघितलं तर 27. 28 धावा 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या 28. इथून आपण बघतोय पॉवर प्लेचं जी षटकं होती ती संपलेली आहेत. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग करू नका. अजून आपल्याला एक सामना शेवटचा खेळवायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल अ गटातील लीग स्टेज मधला तो शेवटचा सामना असेल. डॉन किलर बिरवाडी सरपाडा आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय माननीय श्री राहुलजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान. नवनिर्वाचित नगरसेवक पालघर नगर परिषद मी आदरणीय सन्माननीय देवानंद वजे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते राहुलजी पाटील, राहुल दादा विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेला त्यांनी आर्थिक सहाय्य तब्बल 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत सन्मान राहुलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी करणार आहोत. आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण
चांगल्या व्यक्तिमत्वाचं स्वागत सन्मान आणि उद्यापासून ते इन ऍक्शन या मैदानात दिसतील. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतात खेळतात. कांगा लीग सुद्धा खेळलेले आहेत. त्यामुळे मात्र अनुभवाचा खजिना या खेळाडूकडे आणि आता समाजकार्यासाठी ते तत्पर झालेले आहेत. जनतेच्या सेवेसाठी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून. काय फटका खेळलाय ऑन द टोस, क्लास टायमिंग सनीच्या बॅटमधून आणि पाहता पाहता 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. या आपण जाऊया पुण्याच्या एकदा वॉइस ऑफ बहाडोली मनोजी पाटील यांच्याकडे. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरा आहे पंकज पाटील गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 32 धावा. इथून आपण बघतोय 1.2 षटकांचा खेळ झालाय. पंकज पाटील यांचा 15 धावा खर्च केल्यात. विकेट नाहीये अजून. आदरणीय घनश्याम जी मोहिते साहेब, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सुदेशजी पाटील बहाडोली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन सुदेशजी पाटील साहेब, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुदेशजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. यावेळेला आपण बघतोय झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर धावा झाल्या. धावफलकावर आपण बघितलं तर 35 धावा. 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना बघायला मिळतात. अजूनही या षटकाचा आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंकज पाटीलने प्रभावित केलं. यावर्षी आपण बघितले तर प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये अग्रस्थानी नाव सध्या चर्चेमध्ये नाव आहे पंकज पाटील यांचं. इथून आपण बघतो यॉर्कर लेनचा चेंडू होता, परंतु तेवढाच सुरक्षिततेने खेळलेला हा फटका. दक्ष गावड पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 36 धावा. 19 धावा खर्च केल्या गेल्यात पंकज पाटीलच्या ह्या 10 चेंडूमध्ये. इथून येणारे 2 चेंडू निर्णायक असतील. यावेळेला कल्पेश पाटील मिड विकेटला खेळलेला चेंडू 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 38. 38 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 षटकांच्या समाप्तीखेर किती धावा होतील, हे टार्गेट किती देतील, कारण पंकज पाटीलचा हा शेवटचा चेंडू असेल त्यांच्या स्पेल मधला. कारण त्यांचा कोटा 2 षटकांचा आहे. 1.5 षटकांचा त्यांचा खेळ झालेला आहे. 21 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल. सावध पवित्रा मात्र घेतलेला आहे. इथे आपण बघितलं तर 2 षटक पंकज पाटील यांनी हाताळली. 21 धावा खर्च केल्या आणि 3 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या बघतोय 38 धावा. 38. लॉस ऑफ 1 विकेट. या आपण घनश्यामजी मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंद वजे साहेब यांना मी विनंती करेन आपण घनश्याम जी मोहिते साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. अग्री प्रीमियर लीग पर्व 9 आणि 9व्या पर्वामध्ये पाहुणे मंडळी जेव्हा जेव्हा व्यासपीठावर येतात तेव्हा तेव्हा त्यांचं यथोचित स्वागत सन्मान ही संस्कृती आहे. कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतीय संस्कृती ही हृदयाच्या कप्प्यात प्रत्येकाच्या बसलेली आहे. त्यामुळे मात्र अतिथी देवो भव. धन्यवाद घनश्यामजी मोहिते साहेब, थँक्यू व्हेरी मच. सुदेशजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जाऊया आपण पुन्हा एकदा मनोजी पाटील यांच्याकडे. 3 षटकांचा खेळ होताना 38 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय. षटक क्रमांक 4 दक्ष गावड येतोय. पुन्हा एकदा अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतोय. बिरवाडीचा हा सुपुत्र. इथून आपण बघतोय सनीला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिव्ह्यूची मांग केली गेली इथे आणि फलंदाजाने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. कल्पेश पाटील तरुण खेळाडूप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये वावरताना आपल्याला बघायला मिळतोय. कल्पेश
व्हाईट बॉलची मांग केलेली आहे. पंच तटस्थ होते पंचाच्या निर्णयाच्या विरोधात, मात्र तिसऱ्या पंचांकडे अपील केलंय. फेअर डिलिव्हरी. इथून आपण बघतोय फेअर डिलिव्हरी आहे. दक्ष गावड राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला एश लागली आणि पंकज पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे. विकेट गॉन. सनी बाद होतोय. आगरवाडी गावातील हा खेळाडू पहिल्या दिवसामध्ये एक चेंडू 7 धावांची गरज असताना ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता त्याला मात्र स्वस्तात बाद केलंय. नवीन फलंदाज ओमकार घरत येतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेश घरत यांचे सुपुत्र 40+ क्रिकेट खेळताना राजेश घरतला आपण बघितलं. काही जबरदस्त क्रिकेट हाताळताना 40+ आपल्याला बघायला मिळतोय. राजेश घरत त्यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये येताना ओमकार घरत आपल्याला बघायला मिळतोय. टॅलेंट तर भरपूर आहे ओमकारकडे. आज श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाला गरज आहे चांगल्या खेळीची आणि ती खेळी त्याच्या बॅटमधून बघायला मिळेल का? तर एका बाजूने सगळ्यांना प्रभावित केलंय ते दक्ष गावडने. पहिलं पर्व आहे आगरी प्रीमियर लीगचं आणि काय जबरदस्त सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय या गोलंदाजाने. दक्ष गावड. फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग पंच दर्शवतात की नो बॉल आहे. त्यानंतर आशुतोष व्यवहारे सर दर्शवतात की कमरेच्या वर जाणारा चेंडू नो चेंडू घोषित केला गेलाय आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. 9+1. बाईकच्या साह्याने एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली आणि धावसंख्या आपण बघतोय 40 धावा. 2 चेंडूंचा खेळ होताना 40 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज दक्ष आपल्याला बघायला मिळेल. इथून कल्पेश पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू गेलाय. सुशांत वझे पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 41. 41 धावा 3 चेंडूंचा खेळ होताना षटक क्रमांक 4 प्रगतीवर. सुरेख अप्रतिम षटक आपल्याला बघायला मिळतोय आतापर्यंत. राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी दक्ष पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. डेड चेंडू घोषित करताय पंच, कारण थोडीशी अडचण निर्माण झाली गोलंदाजी करताना दक्षला आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय पंचांचा इशारा पोहोचला. डेड बॉल. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 41. 41 धावा. इथून फटका तर चांगला खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे आपण बघितले तर सौरभने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि फलंदाज बाद होताना ओमकार घरत बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आकाश येतोय. 14 चेंडू अर्धशतक मागच्या सीझन मध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं. तोच आकाश घरत मैदानाच्या आतमध्ये येताना आज खरोखरच प्रत्येक खेळाडूला खेळण्याची गरज आहे. संघ मालक असतील, संघ सहकारी असतील, प्रत्येक खेळाडूवर अपेक्षा ठेवून असतील की मोठे फटके येतील, एक सन्मानजनक स्थितीमध्ये श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाला घेऊन जातील आणि तीच कामगिरी कोणता खेळाडू उचलतोय हे बघणं महत्वाचं असेल. कारण सलामीचा फलंदाज कल्पेश पाटील अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आकाश सुरेश घरत 6 मॅच 6 इनिंग मध्ये 69 धावा, 30 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. 43 ही त्याची हायेस्ट टोटल आपल्याला बघायला मिळते. या वेळेला आपण बघतोय सुशांत वजे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि इथून आपण बघितलं तर 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 43 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4थं सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या 43. 43. शेवटची 2 षटकं असतील या चेंडू नंतर.
प्रफुल्ल विजय पाटील लोवरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी आलंय आकाश घरत यांच्यासाठी. प्रफुल्ल पाटील कुणबी समाजातील एक स्टार खेळाडू आणि आमचे जवळचे मित्र आपण बघतोय. आणि टेंबोड्याचे जावई आहे तिथे चौथा गडी बाद दक्षच्या नावावर आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत आपण बघितलं तर दक्ष गावंडे काय जबरदस्त, मात्र एक धावपद झालाय 3 गडी आणि तो सुद्धा दक्षिणच केला होता. इथे आकाशच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. इथून नारायण वजे येतोय. उर्वरित 12 चेंडू आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज पंकज पाटील अँड कंपनी, थोडं सहकार्य करा, धन्यवाद. नारायण वजे येतोय. उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये नारायण वजे कशा पद्धतीची फलंदाजी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल. तर दुसऱ्या बाजूने मास्टर माइंड पंकज पाटील यांची रणनीती असेल. आज आपण बघतोय दक्ष गावडवर दाखवलेला विश्वास. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटवर फेकला गेला होता, त्यानंतर कंटिन्यू त्याला खेळवलं, त्याच्याकडून गोलंदाजी करून घेतली आणि आज तो नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघाचा परिपक्व गोलंदाज आधारस्तंभ आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 17 धावा रोखल्या गेल्या होत्या दक्ष गावड यांच्या माध्यमातून. आणि सचिन गरजचं मी कौतुक करेन, काही जबरदस्त गोलंदाजी करतोय. जी कामगिरी त्याला सोपवली गेली पंकज पाटील यांनी ती कामगिरी पूर्णपणे चोखपणे पार पाडताना आपल्याला बघायला मिळतोय सरावलीचा हा खेळाडू सचिन गरज. धावा झाले धावफलकावर 43. उर्वरित 12 चेंडू आहेत आणि समोर आहेत कल्पेश पाटील. 8 चेंडू मध्ये 13 धावांची खेळी करणारा कल्पेश. यावेळेला डाऊन द लेग मारा होता. इष्टांच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतोय. कल्पेश पाटील बॅकफुटवर आहेत, स्ट्रगल करतायत. रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी रिव्ह्यू फलंदाजी करणाऱ्या संघाने आपण बघतोय. ह्या आधी एक रिव्ह्यू गमावलेला आहे. 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय. श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ विजयाची फेअर डिलिव्हरी आहे. इथून आपण बघितलं तर एस्टच्या वरून जाणारा चेंडू होता. रिव्ह्यू लॉस झालेले आहेत. आता रिव्ह्यू घेता येणार नाही फलंदाजी करणाऱ्या टीमला. श्रीराम स्पोर्ट खानिवडे बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघतोय मधल्या आणि डाव्या एसटीच्या अगदी वरून जाणारा हा चेंडू आपण बघतोय. इथून आपण बघतोय चेंडू निघून गेलाय उज्ज्वलकडे. एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वर 4. सूरज पाटील साखरे यांच्याकडून दक्ष गावडसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. ऑनलाईन पे झालेले आहेत. दक्ष गावड यांच्या मोबाईलवर स्क्रीनशॉट सुद्धा गेलेला आहे तो. यावेळेला आपण बघतोय नारायण वजीच्या बॅट मधून निघालेला हा फटका आपण बघतोय. योगेश पाटील बाबू पुढे सरसावतोय, चेंडूला उचलून फेकतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. लगातार 3 षटकार कल्पेश पाटीलने मारले तर प्रथमेश पामाळे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला आपण बघतोय नारायण वजे इंटू द गॅप चेंडूला खेळला गेलाय 4 धावांकरिता. उज्ज्वल आणि सुशांत एकमेकांकडे बघत राहिले. चेंडू त्यांच्या मधून निघून गेलाय 4 धावांकरिता. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि या 8 चेंडू मध्ये नारायण वजे किती धावा करतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. नारायण वजे याची सुद्धा ही स्पर्धा आपण बघतोय आग्री प्रीमियर लीग 2026 चांगली गेलेली आहे. स्पर्धेमध्ये धावा आल्यात, विकेट सुद्धा आल्यात त्याच्या नावावर. हे पर्व चांगल्या पद्धतीने खेळला गेला आणि इथून आपण बघतोय योगेश पाटील येतोय चेंडूच्या खाली, परंतु चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू पडतोय आणि 6 धावेनंतर धावसंख्या 56 धावा. 56 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नारायण वजे फुलटॉस चेंडूला घेतला, चेंडूला पाठवले साइड स्क्रीनवर. सरळ बॅटने खेळलेला डाऊन द ग्राउंड षटकार.
पुन्हा एकदा सचिन गरत यावेळेला त्रिफळाची होताना आपल्याला बघायला मिळतोय. नारायण वझे क्लीन बोल्डच्या माध्यमातून परततोय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक असताना निहाली स्वरांगी वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करताना आपल्याला बघायला मिळतंय. संघ निहाली स्वरांगी वॉरियर्स दुगटन. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचा आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावर 56. इथून नक्कीच नारायण वझे बाद झाल्यानंतर असं वाटतं की 8 ते 10 धावा कमी येतील या षटकामध्ये, परंतु नाही. जयेश आलाय. जयेशकडे सुद्धा क्षमता आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण नेहमीच बघतोय. परिपक्व फलंदाज म्हणून ह्याला ओळखलं जातंय. इथून आपण बघितलं तर शेवटच्या 6 चेंडूंसाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश केणी. यानंतर होणारा सामना असेल डॉन किलर बिरवाडी आणि प्रिक्षा प्रज्योत वॉरियर्स साखरे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचा आहे. चला डॉन किलर बिरवाडी संघाचा कर्णधार आणि प्रिक्षा प्रज्योत वॉरियर्स साखरे संघाचा कर्णधार. षटक क्रमांक 6. यावेळेला कल्पेश पाटील इथे आपण बघतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. लेगबाईचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. स्वप्नील किणी येतोय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर लेगबाईच. इथून आपण बघतोय जयेश पाटील. शेवटचे 5 चेंडू आहेत. 57 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 6 षटकांचा खेळ आहे आणि 5.1 षटकांचा खेळ एकंदरीत पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहेत. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. स्वप्नील किणी. राईट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट आलाय आणि या वेळेला आपण बघतोय चेंडूला फेकून दिलंय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे उज्ज्वल पाटील टेंबोडे आणि या वेळेला मात्र झेलबाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. फटका चांगला खेळला होता, परंतु जाळं रचलं होतं जयेशच्या विरोधात. आणि इथे आपण बघितलं बघा ऑन स्क्रीन आपण रिप्ले मध्ये बघतोय काय जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळाला आणि झेलबाद होताना फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रतीक येतोय. या वेळेला आपण बघतोय एका बाजूने क्रिएटिव्ह 11 मागणीच्या खेम्यामध्ये जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतंय. डॉन किलर बिरवाडीच्या खेम्यामध्ये सुद्धा, कारण या दोन संघाच्या नजरा या सामन्यावर लागून असतील, कारण या सामन्याच्या निकालानंतर त्यांचं भवितव्य स्पष्ट होईल. इथून स्वप्नील किणी तिसरा चेंडू घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. मिड विकेटला चेंडू निघून गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली. योगेश पाटील पुढे येतोय ॲज अ बेस्ट फिल्डर. निहाली स्वरांगी वॉरियर्स आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्या आपण बघतोय 58 धावा. यानंतर डॉन किलर बिरवाडी सरपाडा आणि प्रिक्षा प्रज्योत वॉरियर्स साखरे दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. स्वप्नील किणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंगनच्या वरून. कल्पेश पाटील पूर्णपणे स्ट्रगल करत आहेत. 12 चेंडूमध्ये 14 धावा. सलामीला आलाय. व्हेरिएशन खूप आहे गोलंदाजामध्ये. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते कल्पेश स्वप्नील किणी यांच्याकडून. कल्पेश थोडासा स्ट्रगल करतोय. यावेळेला कल्पेश पाटील, परंतु इथे मात्र कल्पेशने हेरलंय की चेंडू कशा पद्धतीचा येत होता. या आधीचे चेंडू बघितले त्याने आणि एक पाऊल एसटी रक्षक आपण बघतोय पंकज पाटील होते.
एक पाऊल पुढे आले ते आणि चेंडूला फेकून दिले 6 धावांकरिता. इथून आपण बघितलं तर या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली, धावसंख्या जाऊन पोहोचते 64. विजयासाठी किती धावांचं टार्गेट दिलं जाईल, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 64 धावा ऑन स्क्रीन आपण बघतोय. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. सामना संपल्यानंतर दक्ष गावड आपण यायचं आहे. सूरज पाटील साखरे ऑनलाईन मध्ये थोडस बिघाड झालं होतं, पेमेंट सेंड झालं नाही तर त्यांनी कॅश आणून दिले, ती घेऊन जायची आपण. 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथून आपण बघतोय स्वप्नील किनी, जरा प्लीज थोडी घाई करा. नम्र निवेदन असेल, हात जोडून विनंती असेल आपल्यासाठी. यावेळेला कल्पेश पाटील पुन्हा एकदा मात्र उजव्या रेषेच्या बाहेर आले आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरिता. धावा झाले धावफलकावर 70 आणि विजयासाठी 71 धावांचं लक्ष असेल. मी विनंती करेन लगेच दोन्ही संघांना आपण मैदानाचा ताबा घ्या. 2 बॅटर पाठवा, नेहाली स्वरांगी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण लावून घ्या श्रीराम स्पोर्ट खानिवडे. यानंतर डॉन किलर बिरवाडी आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायचे वेळेची दिरंगाई न करताना. चला श्रीराम स्पोर्ट खानिवडे क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मी विनंती करेन नेहाली स्वरांगी वॉरियर्स आपण 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. चला श्रीराम स्पोर्ट खानिवडे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, नम्र विनंती असेल. आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला टॉस टाइम. चला या चेतन पाटील. टॉस होते आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे आणि दुसऱ्या बाजूने डॉन किलर बिरवाडी सरपाडा या 2 संघांदरम्यान नाणेफेक होताना अ गटातील साखळी सामन्यातील हा शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. टॉस टाइम होतोय. आदरणीय मनोजी पाटील साहेब सोनावे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळते. 2026 कॉल आहे आणि 2026 मॅच चालू आहे. चेतन फक्त निर्णय काय असेल एवढं सांगा. फिल्डिंग डॉन किलर बिरवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे प्रमोद शेडगे सर जोडले गेले. धन्यवाद. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहू शकतायत. 71 धावांचं लक्ष्य. चला स्टार्ट ऑफ द मॅच. संध्याकाळचं सत्र थंड गुलाबी हवा वाहत असताना आपण पाहतायत या क्रीडा नगरीच्या सभोवताली. पंकज रवींद्र पाटील 6 मॅचेस 6 इनिंग 175 49 बॉल आणि 11 चौकार 21 षटकार. क्या बात आहे. 150 64चा हायस्ट टोटल आपण पाहू शकतायत. नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फोर्स केलाय, समोर खेळलेत. काय फटका आहे. सातत्याचं दुसरं नाव रन मशीन. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन. 4 रन. काय फटका खेळला होता. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला त्याच पोझिशन मध्ये आले. पा ऍक्शन रिप्ले मध्ये वेगवान बॉल होता. फक्त फोर्स केलं या बॉलला आणि खूप चांगला फटका आपण पाहू शकताय. 4 रन.
पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर अतिशय चांगला हा फटका, 4 रन. नारायण वजय यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. खूप चांगला फटका आहे. पॉवर प्लेचा परिपूर्ण उपयोग करत असताना मास्टर माइंड स्ट्रोक, सेन्सिबल बॅटिंग. या वेळेला आपण पाहिलं तर ताकदीपेक्षा विचारात शक्ती होती आणि चांगला फटका यावेळेला खेळत असताना याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. या चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक कशी बॅटिंग करायची. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला. नारायण वजय आता मात्र हा बॉल चांगला डिलिव्हर्ड केला गेलाय. एक्सप्रेस आहे. ज्या पद्धतीने कल्पेश पाटील मडवीच्या हातामध्ये हा बॉल निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर जाऊन पोहोचले गेले. 71 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केल्यानंतर सुरुवात चांगली झाली. पुन्हा एकदा ही लाईन अँड लेन परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते. खेळल्यानंतर मात्र या वेळेला आपण पाहताय, चेक करताय स्ट्रोकला की ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका खेळायला हवं होतं. चांगला फटका, निराशा. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. वेगे बरोबर नियंत्रण बरोबर एकाग्रता, एकाग्रतेबरोबर लयबद्धता आणि लयबद्धता बरोबर भेदकता नारायण वजयच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकाल. शॉर्ट रनअप घेतलाय. 8 ते 10 पावलांचा रनअप. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा आत्मविश्वासासहित या बॉलला या वेळेला ग्राउंड स्ट्रोक खेळला गेला. 4 रन. या षटकातील हा तिसरा चौकार. 5 बॉल मध्ये 12 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. असा कोणताही सामना नाहीये की पंकज पाटील पालनने तो चांगल्या पद्धतीने हाताळलेला नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये एफर्टलेस कामगिरी केले. हलक्याशा हाताने याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सेन्सेशनल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. पंकज पाटील पालनच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 वर जाऊन पोहोचले गेले. जो बॅटिंगला आपण पाहतायत सुशांत वजे हे उतरलेले आहेत. प्रतीक शेळके फोटोग्राफी यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकार जर सुशांत वजेच्या बॅटमधून येत आहेत तर 500 रुपये आणि लगातार 3 षटकार येत आहेत तर 1000 रुपये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिले यावेळेला कंप्लीट झालंय. आता बॉल आहे ते जवळजवळ आपण पाहिलं तर 30 आणि 30 बॉल मध्ये 58 रन, 71 धावांचा पाठलाग करताना अंडरस्टँडिंग बॅटिंग. गोलंदाज कल्पेश पाटील अर्थातच मडवी पर्पल कॅप ज्याच्या माथ्यावर आपण पाहिली तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साईडला या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. आणि या एकेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सुशांत वजे या खेळाडूकडे सुद्धा ती पोटेन्शियल आहे आणि ज्या पद्धतीने त्याने दुपारच्या सत्रामध्ये जे 4 चौकार अतिशय देखणे पाहायला मिळाले होते. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला स्विच हिटचा फटका, स्वतःला स्विच केला. अगदी योग्य पद्धतीने खेळले गेले. थर्ड मॅन क्लिअर करणारा हा धमाकेदार APL चौकार. गुड शॉट. चांगलं क्रिकेट दाखवत असताना केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये एका क्षणाला असं वाटलं की लेफ्ट हँड बॅटरने हुकचा शॉट खेळलाय, परंतु हा उजव्या हाताचा फलंदाज परफेक्ट स्विच हिटचा परिपक्वतेचा चौकार. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे.
अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळाला. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा एक धमाकेदार सनसनाटी षटकार. या षटकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहताय जबरदस्त प्रहार केले गेलेत आमच्या लहान मुलांच्या स्वागतासाठी. आदरणीय सन्माननीय राजूदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि अजून एक जर षटकार आला तर प्रतीक शेळके फोटोग्राफी यांच्याकडून 1000 रुपये म्हणजेच याच षटकारावर 1500 मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार. 30 रन झालेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना ऍब्सोल्युटली कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. यावेळेला बॅटचा टो लागला होता. एक नंतर मेल आणि एकेरीने आकाश घरत मात्र बॉल फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना सुरेख साथ दिले आतापर्यंत पंकज पाटील पालन या खेळाडूला. ओपनिंगला आलेत आणि ते जबरदस्त धावा करण्याचा प्रयत्न करतायत. 7 बॉलमध्ये 14 रन, 31 धावा टोटल आणि 4 बॉलमध्ये 17 रन सुशांत वजीच्या बॅटमधून. आक्रमकता सिद्ध केले. संयम कुठे ठेवायचा, आक्रमकता कुठे दाखवायची हे ज्यांनी जाणला तो परिपक्वतेचा खेळाडू बनला. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. पंकज पाटील पालन गॉन. चला बॅटर लगेच आपण क्विकली मैदानाच्या आतमध्ये उतरा. संघाची धावसंख्या यावेळेला आपण पाहिलं तर आतापर्यंत जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पंकज पाटील पालनला आपण पाहिलं. चांगली स्टार्ट करून दिली. आज या महत्वपूर्ण सामन्यामध्ये ते ओपनिंगला आले. धमाकेदार सुरुवात करून दिली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आपल्याला पाहायला मिळतंय. तर इथून जर आपण पाहिलं तर 31ला 1. सुशांत वजे 4 बॉलमध्ये 17 रन. तुषार घरत तुका यांना आपण पाहतायत. न्यू बॅटर नारायण वजेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले. पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. रुपेश पाटील यांना आपण पाहतायत. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा छंद आपल्याला जोपासताना आपण पाहू शकतायत. आणि मॅनेजमेंटचं दुसरं नाव काय, बारीक सारीक गोष्टी काय अद्यावत करायच्या आहेत. आणि यावेळेला आपण पाहू शकाल विक्रमजी घरत, त्यानंतर अक्षय घरत यांचे पिताश्री यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच नंतर आपण पाहू शकतायत उपस्थित असलेल्या सन्माननीय व्यासपीठ. आणि इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडे जरूर दाद मागितले गेले होते, परंतु पंच सहमत नाहीयेत. सकाळच्या सत्रात सुद्धा थोडंसं मोये पाहायला मिळालं होतं. 23 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण नारायण वजे एक्सप्रेस आहे. ज्या पद्धतीने इथे आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब मॅचचा आनंद घेत असताना किशोरजी वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सहसचिव आणि अध्यक्ष साहेब आपण पाहतायत देवानंद कृष्ण वजे साहेब आणि त्यांच्या समवेत मनोजजी पाटील त्यांना आपण पाहतायत. आणि त्यांच्याच बाजूला अगदी थकून मात्र डान्स करून बसलेले आहेत, फरमाईश करतायत मंगलजी कडक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32ला 1. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम चांगला फटका ऑफ साइडला ड्राईव्ह. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 रन 33 धावा. 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अजून सुद्धा आपण पाहू शकाल जवळजवळ 38 रनची आवश्यकता आहे. 21 बॉल 38 रन 15 धावा खर्च केले. ते षटक आतापर्यंत निर्णायक राहिलंय नारायण वजे या गोलंदाजाचं. इथून मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हवाई सफर होईल का? फिल्डर येत आहेत, परंतु इथे मात्र बॉल जवळ
ते आपण पाहू शकाल. षटकार 6 धावा. ओंकार घरच्याच पाठीमागून बॉल मात्र यावेळेला बरोबर लँड झाला, तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोणताही चान्स मिळाला नाही. बॅट स्विंग चांगला आहे सुशांत वजेचा. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करण्याची कला अवगत करतो असं वाटत नाही त्याच्या पर्सनॅलिटीवरून की मात्र हा खेळाडू अशा प्रकारची बॅटिंग करतोय. क्लास दाखवलाय सुशांत वजेने. ऑफ साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. ट्रू दी कव्हर खेळला गेलाय. पुढे सरसावतील निखिल पामाळे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 40. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार करत असताना 8 बॉल मध्ये 25 सुशांत वजे. आतापर्यंत बेस्ट स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. आता 31 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 19 बॉल मध्ये 31 रन. 300च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय सुशांत. आतमध्ये येणारा बॉल जरूर होता. इथून जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली काय घडलं गेलंय पंच त्या ठिकाणी पाहतायत. स्टेपिंग आहे का, परंतु इथे सुशांत वजेचं बरोबर लक्ष होतं. इथून पाहता जर आपण पाहिलं तर डॉट बॉल होत असताना आपण पाहतायत. फर्स्ट फुट लँड कुठे झालाय हे मात्र पाहिलं जातं आणि त्यानंतर जो काही डिसिजन असतो तो मात्र दिला जातो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ झालाय. 40 रन. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता आहे. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. घड्याळात वाजलेत 5:25 आणि इथून एक सामन्यासाठी आपल्याला निदान 45 ते 50 मिनिटे लागतील. त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, जेणेकरून आजच्या दिवसातील 3ही दिवसांचं शेड्यूल कंप्लीट होईल आणि उद्यापासून 7 मॅचेसचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. पहा 6 स्क्रीन आमच्या समोर ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत. एका साईडला खेळपट्टी अगदी मैदान, दुसऱ्या साईडला गोलंदाज येतोय, तिसऱ्या साईडला ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे आमचे लाडके श्रोते पाहू शकतायत की कशा प्रकारचं हे मैदान स्टेडियम बनवलं गेलंय. हे स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेचं पाहत आहेत. त्यानंतर गोलंदाजाने यावेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय. हा सन्माननीय व्यासपीठ ज्या ठिकाणी राजूजी पाटील साहेब, किशोरजी वजे साहेब, देवानंद वजे साहेब, मनोजी पाटील साहेब आणि एका साईडला ही संपूर्ण खेळपट्टी दिसत असताना अप्रतिम मनीष निजाई, साहिल पाटील, थँक्यू व्हेरी मच विश नेटवर्क टीम. 40ला 3 षटकांच्या समाप्ती अखेर 18 बॉल आणि विजयासाठी 31 रनची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. चला कल्पेश जी, थोडंसं हंबल रिक्वेस्ट. थँक्यू. अप्रतिम क्रॉस बॅटचा वापर केला होता. नशिबाचा चौकार डेफिनेटली मिळेल. फार वेगाने बॉल निघून गेलाय. 4 रन. चेतन पाटील यांच्या पिताश्रींचं स्वागत केलं गेलं. मंगेजी पाटील यांचं 4 रन चौकार. 50 धावा जर आल्या जर सुशांत वजेच्या बॅट मधून तर प्रतीक शेळके फोटोग्राफी त्यांचे परम मित्र यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 44 धावा झालेत. इथून स्विचिंगचा फटका पुन्हा एकदा मात्र या वेळेला स्वतःला स्विच केलं. पोझिशन मध्ये आले बरोबर बॅटवर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना थर्ड मॅन क्लिअर करणारा हा सनसनाटी आगरी प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, शॉर्ट ऑफ लेन बॉल जरूर होता, त्याला पीक केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अशा प्रकारचे स्ट्रोक क्वचित आणि कदाचित पाहायला मिळतात जास्तीत जास्त स्विच हिटचे. आणि ते सुशांत वजेने आतापर्यंत सौंदर्यपूर्ण फटके दाखवले. चौबाजूने खेळण्याची क्षमता आहे. या चौकार आणि संघाची धावसंख्या 48च्या घरामध्ये पोहोचले गेले. 48 रन. नवीनजी गरज साहेब ऍडव्होकेट कांद्रीबुरे या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची सुद्धा एक स्पर्धा असते ऍडव्होकेट वर्सेस डॉक्टर, हे सुद्धा आपण पाहू शकाल. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते या सिंगलच्या साह्याने. 49 या धावसंख्येवर 71 धावांचं टार्गेट सेट केलं आणि 22 रनची आता नितांत आवश्यकता आहे. 16 रन्स दूर आहे सुशांत वजे. ज्या अनुषंगाने त्याने बॅटिंग केले अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. कारण जेव्हा तुम्ही मिरिटवर खेळताना परफेक्ट गोलंदाजाला रीड करता, गोलंदाजांचा मनकवडा ओळखता, त्यावेळेला डेफिनेटली धावा तुमच्या ऑटोमॅटिक बॅटमधून येताना पाहायला मिळतात. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल
या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल 50 या धावसंख्येवर 50 रन्स कम्सअप. आता विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर ओंकार घरत. राजेश घरत, संजय घरत उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. चांगले खेळाडू विनायक पाटील बाबू असेल, कौस्तुभ पाटील असतील, राहुल पाटील असतील, त्यानंतर साईश ठाकूरला आपण पाहणार आहोत. अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेले मात्र खेळाडू जरूर पाहायला मिळतील. नवीन संघ बी ग्रुपला सुरुवात होईल. चांगला फटका हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स यावेळेला जरूर केला गेलाय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु इथे मिसअंडरस्टँडिंग नको, त्यामुळे कॉलिंग चांगलं झालं. कारण सकाळच्या सत्रामध्ये अशाच प्रकारची मिसअंडरस्टँडिंग झाली आणि विकेट सुशांत वजेला जावं लागलं. बॉडमॅनचा चांगला वापर करतो. नरम हाताने खेळला होता. पहिली धाव वेगाने ग्राउंडिंग केली होती बॅट आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी निघाले होते. त्यांनी सांगितलं वेट. बॉल फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51 धावा. आता विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. जरी 6 बॉल 4 असल्या दिसायला छोट्या वाटल्या तरी सुद्धा मात्र डिपेंड होताना पाहायला मिळतात. 6 बॉल 20-21 असतात त्यावेळेला मात्र तुम्ही बिंदास बॅटिंग करता. कोणत्याही प्रकारचं मनामध्ये डर नसतं. निडर मनाने बॅटिंग करता. पायावर जाऊन चेंडू आदळलाय जरूर. खेळपट्टीवर राहिलाय. इथून तुका त्या पोझिशन मध्ये येत नाहीयेत. मेरिटवर खेळत नाहीये. सुशांत वजे फार वेगाने धावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथून हा ना करता करता धाव येत नाहीये. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन या टीमला विजयासाठी 20 रन. नीड 20 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. चला टाइम स्पेंड करू नका. घड्याळ 5:30 वाजण्याच्या सुमारास आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. कोणत्याही सिच्युएशन मध्ये तो सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. प्लीज कल्पेश पाटील अँड ऑल टीम थोडस स्पीडअप करा जरा गेम. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीम विश नेटवर्कचं जबरदस्त आपण पाहू शकतात. वेगवेगळे व्ह्यू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. थीम वेगवेगळ्या पाहायला मिळतात आणि खूप कमी वेळेत त्यांनी खूप चांगलं कॅप्चर केलंय. आपण पाहू शकता क्रॉस अँगल जो पाहायला मिळतो आता सूर्य अस्ताला हळूहळू जात असताना हे सुद्धा दाखवतायत आमचे कॅमेरामॅन की त्यासाठी तुम्ही घाई करा जरा. 12 बॉल 35 ची जबरदस्त आतापर्यंतची इनिंग पाहायला मिळते. नेहाली स्वरांगी वॉरियर्स. चला घाई करा जरा प्लीज. 12 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. सुशांत वजे एका साईडला आपण पाहू शकाल. आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना वेगवेगळे भात्यातील त्याचे फटके पाहायला मिळालेत. सौंदर्यपूर्ण फटके आपण पाहू शकतायत. गोलंदाज कल्पेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट अप फॉर द विकेटने. उजव्या हाताचा फलंदाज सुशांत यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्करने बॉलची सांगता होत असताना 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. बॅटची हलकीशी एज. बॅट मात्र यावेळेला पिचवर आदळली आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ऍडव्होकेट नवीनजी घरत कांद्रे भुरे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानाच्या बाबतीमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. देवानंद वजेसाहेब आणि राजू पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आणि हे मैदान बनवणं ती चर्चा खरोखरच कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळतं. सलाम आहे. आता बॉल आहेत 11 बॉल मध्ये विजयासाठी 19 रनची आवश्यकता. इथून सरळ बॅटचा वापर केलाय. आमच्या समालोचन कक्षेला सलाम देणारा हा षटकार स्टँड अँड डिलिव्हर शॉट आणि राजूजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपीज तुषार घरत यांच्यासाठी. काय फटका खेळलाय. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 13. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत मिस्टर ओंकार घरत. एकाच हाताने अटेम्प्ट करत असताना त्याच ऍक्शनने फेकी करतायत. सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 59. 9 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे.
हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टामिंग स्ट्रोक. ओमकार गरत पुन्हा एकदा पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. मात्र थ्रो ह्या वेळेला जरूर चांगला केला होता, परंतु अचानक बाउन्स झाला बॉल आणि इथून आपण पाहिलं तर 2 रन्स. कल्पेश पाटील जरूर काहीतरी या वेळेला निराशजनक हा थ्रो आहे असं दर्शवत असताना 61 धावा. आता 10 रनची आवश्यकता आहे. सुशांतने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. फुल माइंड खेळलाय आणि फटके पहा. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्विचिटचे फटके, कव्हर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह. त्यानंतर आपण पाहिलं स्वीपचा फटका, लेग ग्लान्स पाहायला मिळाला, ऑन ड्राईव्ह खेळताना पाहायला मिळाला, समोर खेळले. म्हणजे विविध प्रकारचे जे फटके आहेत कॉपीबुक स्टाईल मध्ये ते मात्र यावेळेला प्रॅक्टिकली दाखवलेत. ग्रेट बॅटिंग. 61 ला 1. अप्रतिम चांगला फटका तर आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली षटकार. व्हॉट अ बॅटिंग. क्लासी शॉट पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या षटकाराने 44 स्वतःच्या वैयक्तिक आणि आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 4. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता आता 6 बॉल 4. त्याचाच मी उल्लेख केला होता की 6 बॉल 4 जेव्हा असताना तेव्हा हृदयाची धडधड वाढते, हृदयाची स्पंदने वाढतात. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज, हंबल रिक्वेस्ट. आणि पुढच्या दोन्हीही टीम आपण तयारीनिशी लगेच मैदानाच्या आतमध्ये एका संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि 2 बॅटर एका संघाने लगेच सज्ज ठेवायचे. 6 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. अतिशय हा आपण पाहू शकतायत मोस्ट रन स्कोरर पंकज रवींद्र पाटील, नेहाली स्वरंगे वॉरियर्स. 6 इनिंग 64 हायस्ट आणि 189 रन्स. रन गेटर अमित पांडुरंग पाटील सेकंड रँकिंग वर आपल्याला पाहायला मिळतोय. मोस्ट रन्स आणि त्यानंतर मोस्ट विकेट टेकर टॉप 10 मध्ये कल्पेश पाटील आतापर्यंत 11 विकेट. आणि कृणाल पाटील आपण पाहतायत वीरतानाजी पारगाव 11 विकेट. मंजित कुडू या खेळाडूला मात्र खूप मोठी संधी आहे. 10 विकेट त्याच्या आणि 118 धावा सुद्धा आहेत. म्हणजेच कॉम्पिटिशन वाढताना पाहायला मिळेल मॅन ऑफ द सिरीज साठी. परंतु त्यापेक्षा संघाला किती गरज आहे हे पहिलंच पाहतील आणि त्यानंतर संघ जर मजबूत स्थितीमध्ये आहे तर कोणताही खेळाडू आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या रेसमध्ये धावेल. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मिळत असताना आपण पाहताय तुषार गरत अतिशय चांगल्या पद्धतीने 68 धावा, 3 रनची आवश्यकता आहे. आणि जर षटकार आला तर यावेळेला 50 धावा बॅट मधून आपण पाहू शकणार आहोत. आणि प्रतीक शेळके फोटोग्राफी यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परंतु आता सिच्युएशन काय आहे, 4 बॉल 3. इथून षटकार मायने राखेल की सिंगल डबल मायने राखेल, की संघाला विजय महत्व आहे की अर्धशतकाला महत्व आहे, हे मात्र आता पाहण्यासारखं असेल. चांगला बॅटर नंगलंय. 4 बॉल 3. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप यावेळेला घेतले गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून मात्र आपण पाहतायत नो बॉल प्रथम आणि त्यानंतर चौकार. 48 वर पोहोचला. 2 धावेने अर्धशतक हुकलं. विजयाचा चौकार येत असताना आपण पाहू शकलात. ग्रेट फिनिश. चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे.